दैत्यांना त्रास नव्हता. एखादा दैत्य जरी मेला युद्धामध्ये तरी शुक्राचार्य लगेच त्याला जिवंत करायचे संजीवनी विद्येनं. आणि मग भगवंतांनी सांगितलं कार्य तर करायचंय, समुद्र मंथन करायचं तर आहे, पण याच्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला? शत्रूचं पण सहाय्य घ्यावं लागेल, म्हणजे ते विघ्न करणार नाहीत उत्पन्न. नाहीतर तुम्ही कार्य करताल, समुद्र मंथन करताल आणि वेळेवर येऊन ते अमृत घेऊन जातील. यापेक्षा असं करा की त्यांचं सहाय्य घ्या, त्यांच्याकडे जा. सगळ्या राक्षसांना सांगितलं की आता आपण समुद्र मंथन करूया. प्रल्हादाचं संपलेलं होतं. पुढे राजा बलीचं राज्य चालू होतं. बलिराजाकडे गेले, बलीला सांगितलं